व्हीबीजी रॅमजी विधेयकावर भाजप कार्यालयामध्ये पत्रकार परिषद. ग्रामीण कुटुंबांना 125 दिवसाचा रोजगार, एसटी कामगारांना 25 दिवसाचा अतिरिक्त लाभ. तंत्रज्ञान आधारित, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त अंमलबजावणीवर भर. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय संकल्पनेच्या दिशेनं ग्रामीण भारताला सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारनं सादर केलेल्या व्हीबीजी रामजी विधेयकावर 9 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास भाजप कार्यालयामध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश समिती सदस्यपदी नियुक्त झालेल्या देवळीचे आमदार राजेश बकाणे यांचा सत्कार करण्यात आला. या योजनेमुळे ग्रामीण भागात रोजगार, उपजीविका आणि पायाभूत सुविधांना चालना मिळणार असल्याचं पालकमंत्री डॉक्टर पंकज भुयार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आपण सर्वजण जाणतो की देशामध्ये पहिलेपासूनच मनरेगा ही योजना त्या ठिकाणी सुरू होती. याची व्याप्ती अजून वाढविण्याकरिता या योजनेतून होणारे कामं हे लोकांना दिसले पाहिजे आणि खरोखर त्याचा लाभ ह्या देशात राहणाऱ्या लोकांना मिळाला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या समाजातला एक जो श्रमिक वर्ग आहे, त्याच पद्धतीनं शेतात काम करणारा शेतकरी वर्ग यांच्यासोबत देखील न्याय झाला पाहिजे. याच्याकरिता ह्या योजनेची व्याप्ती काढून त्याचं नाव व्हीबीजी रामजी ह्या पद्धतीनं एक नवीन योजना तयार करण्यात आली. कायद्याने देखील त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. यामुळे निश्चितच ग्रामीण भागातल्या इन्फ्रास्ट्रक्चर सोबतच अर्थव्यवस्था देखील मोठ्या प्रमाणावर बळकट होणार आहे. निश्चितपणे ही योजना जास्तीत जास्त पारदर्शक झाली पाहिजे आणि पारदर्शक होऊन याची व्याप्ती लोकांपर्यंत वाढून लोकांना याला जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. ह्या पद्धतीची कार्यप्रणाली या योजनेच्या मध्ये राहणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा वापर उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी मदत होणार आहे का, किंवा तशा पद्धतीचं तंत्रज्ञान या योजनेच्या माध्यमातून पुढे येणार आहे? शेतकरी ही योजना मॉनिटर करण्याकरिता त्या ठिकाणी AI टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात AIचा वापर देण्याकरिता प्रशिक्षण देखील पुढच्या टप्प्यात देण्यात येईल. आपण जर बघितलं तर आता ही योजना सुरू झालेली आहे. हळूहळू याची अंमलबजावणी जेव्हा सुरू होईल तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की याच्यामध्ये कशा पद्धतीनं AIचा वापर करण्यात आलेला आहे. आताच आपण बघितलं की आधी प्रशासकीय खर्च करण्याची जी 6% व्यवस्था होती ती वाढून 6%वरून 9% त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे प्रशासन देखील अधिक मजबूतीने ही योजना त्या ठिकाणी मॉनिटर करू शकतो. असं आहे की व्हीबीजी रामजीचं विधेयक पास झाल्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक कमिटी बनवण्यात आली आणि या कमिटीमध्ये 5 लोकांचा अंतर्भाव करण्यात आला, ज्याचे संयोजक सन्माननीय खासदार अनिलजी बोंडे यांना संयोजक बनवण्यात आला आणि आम्ही 4 लोक जे आहेत ते सहसंयोजक म्हणून याच्यामध्ये घेण्यात आले. महाराष्ट्रभर ही व्हीबीजी रामजी योजना राबवण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला सूचना देण्यात आल्या आणि सूचना देण्यात आल्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावर आणि मंडल स्तरावर सुद्धा याची एक समिती बनवण्यात यावी म्हणून संबंधित जिल्हाध्यक्षांना सांगितलं आणि यांची समितीसुद्धा या ठिकाणी बनवण्यात आली आहे. आता व्हीबीजी रामजी ही जी योजना आहे, पूर्वी मनरेगा होती आणि त्याचं नाव बदलून व्हीबीजी रामजी करण्यात आलं. विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन असं ते नाव आहे आणि याचा फायदा हा ग्रामीण भागातील लोकांना 100% झाल्याशिवाय राहणार नाही. कारण पूर्वीच्या योजनेमध्ये 100 दिवसच काम करण्याची मुभा होती. आता ती 25 दिवसांनी वाढवून 125 दिवस करण्यात आली. ST कॅटेगरीच्या लोकांना 25 दिवस अजून जास्त मुभा देण्यात आली, म्हणजे 150 दिवस त्यांना काम करण्याची मुभा देण्यात आली. या ठिकाणी या योजनेचा फायदा हा सर्व ग्रामपंचायतला आणि ग्रामपंचायतमध्ये असणाऱ्या सर्व गावांना याचा फायदा होणार हे निश्चित आहे. म्हणून तर ही योजना आणली ना. म्हणजे पूर्वी मनरेगा होती, ज्याला रोजगार हमी म्हणायचं, अर्धे तुम्ही अर्धे आम्ही, आणि हे अर्धे तुम्ही अर्धे आम्ही बंद व्हायला पाहिजे म्हणून विकसित भारत जी रामजी ही योजना या ठिकाणी आणल्या गेली आणि या योजनेचा फायदा असा होईल की AIचा वापर करून होणारा भ्रष्टाचार या ठिकाणी संपवला जाईल. आता त्याची चौकशी चालू आहे. जशी जशी चौकशी येईल तसं तसं तुम्हाला सांगेल.